आषाढी एकादशीच्या निमित्तानं देशभरातून माऊलींच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्यात। मानाची पालखी असलेली शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज विदर्भातून मराठवाड्यात आगमन झालंय। याचा मुक्काम हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये असणार आहे। उद्या ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल। याचा आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। आपण पाहूया। आषाढी एकादशी निमित्त देशभरातील पालख्या ज्या आहेत ते पंढरपूरकडे रवाना होत असतात आणि त्यामध्ये मानाची पालखी म्हणजे संत गजानन महाराजांची पालखी, विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या संत गजानन महाराजा पालखीचं जे आहे त्यात मराठवाड्यामध्ये आगमन झालं आहे। बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते आताच काही वेळापूर्वी जे आहे ते वाडोणा फाटीवरती या ठिकाणी जे मराठवाड्यामध्ये या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि मोठ्या या ठिकाणी जवळपास या पालखीचं जे आहे ते 55 वर्ष आहे आणि या पालखीमध्ये 700 वारकऱ्यांचा समावेश आहे। ही पालखी जी आहे ते शेगावहून पंढरपूर रवाना झालेली आहे आणि आता या पालखीचा मुक्काम हिंगोलीच्या जे आहे ते शेंगाव शहरामध्ये असणार आहे। संपूर्ण ही जी पालखी जी आहे ते जवळपास 8 जिल्ह्यांमधून या पालखीचा संपूर्ण प्रवास असतो। बघू शकता की कशा प्रकारे जे आहे ते संपूर्ण पताकाधारी वारकरी जे आहे ते या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। आता यानंतर दुपारचा जो आहे ते या पालखीचा नाश्त्याची सोय आहे पानकनेरगाव शहरामध्ये असणार आहे आणि त्यानंतर या पालखीचा मुक्काम आज जे आहे ते शेंगाव शहरामध्ये असणार आहे आणि उद्या ही पालखी जी आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये असणार आहे, ज्या ठिकाणी कराळे डिग्रज या ठिकाणी या पालखीचा दुसरा मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे। बघू शकता की कशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी वारकरी सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। संपूर्ण जे आहे ते शिस्त पद्धतीने या ठिकाणी वारकरी सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।